एकेकाळी राज्यासाठी आणि देशासाठी डोकेदुखी झालेल्या नक्षलवादी चळवळीनं अखेरच्या घटका मोजायला आता सुरुवात केली आहे। अनेक बडे नक्षल कमांडर शरण आलेत। बंदूक खाली ठेवत ते मुख्य प्रवाहामध्ये देखील सामील झालेत। एबीपी माझानं अशाच एका शरण आलेल्या नक्षल कमांडरशी चर्चा केली आहे। नक्षली चळवळीमध्ये त्यांनी आयुष्याची तब्बल 17 वर्ष घालवली। मात्र माओवाद्यामुळे आदिवासींचे होणारे हाल पाहून बड्या नक्षली नेत्यांना आव्हान देत त्यांनी जंगल आणि नक्षली चळवळ सोडलेली आहे। पोलिसांच्या समोर त्यांनी रीतसर आत्मसमर्पण केलंय। सध्या ते शेती करतायत। यशस्वी शेतकरी असा लौकिकही त्यांनी प्राप्त केलाय। या माजी नक्षल कमांडरनं चळवळ का थंड झाली, आदिवासींना कसं वेठीला धरलं गेलं, जनता अदालतच्या नावाखाली नक्षल्यांनी कशी मनमानी केली, माओवादाच्या मूळ तत्वालाच कसा हरताळ फासला गेला, चळवळीमधल्या महिला नक्षलींची स्थिती नेमकी काय होती, महाराष्ट्रामधल्या कथित बुद्धजीवींचा कसा छुपा पाठिंबा होता, या सगळ्याची पोलखोलच त्यांनी एबीपी माझाकडे केली आहे। बघूयात ही एक्सक्लुझिव्ह मुलाखत। त्यांनी अनेक वर्ष सशस्त्र माओवादामध्ये घालवलेत आणि त्यानंतर आपला मार्ग चुकत आहे याची जाणीव झाली आणि त्यांनी माओवादाचा मार्ग सोडला असे तत्कालीन वरिष्ठ कमांडर आणि आताचे यशस्वी शेतकरी आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत। दादा, मला सांगा, काही दिवसांपूर्वी झालेला एक अत्यंत चर्चित आत्मसमर्पण म्हणजे मल्लोजुला वेणुगोपाल म्हणजेच भूपती यांचं आत्मसमर्पण। त्यांचं आत्मसमर्पण झालं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र असेल, छत्तीसगड असेल, तेलंगणा असेल, माओवाद्यांचे मोठे जथ्थे जे आहेत ते आत्मसमर्पण करायला लागले। त्यांनी जो मुद्दा मांडला तो सर्वांनी मान्य केला असं चित्र एक दिसून आलं। मात्र 2008 मध्ये जेव्हा तुम्ही सशस्त्र माओवाद सोडला होता, दलम सोडलं होतं आणि कायद्यासमोर आत्मसमर्पण केलं होतं, तुम्ही पण त्याच सगळ्या गोष्टी बोलत होत्या जे भूपती आज बोलत आहे। मात्र तेव्हा तुमचं ऐकण्यात नाही आलं का? नाही, बरोबर सर। म्हणजे तेव्हा आपण हे पार्टी जे गव्हर्नमेंटचा जो काही स्कीम आपण विरोध करत होतो, तर त्याच्या जाग्यावर जरी पार्टीकडून काही डेव्हलप केला तर लोक आपल्याला साथ देतील, नाही तर कोणी नाही देत। तर त्यामध्ये अनेक चुकीचे एक गाव आहे तिकडं आपला कोटगल साईड। तर बरसातीच्या टाईममध्ये डिलिव्हरीच्या पिरियडमध्ये रस्ते नसल्यामुळे ते बाईचा जीव गेला। पावसामुळे दोन्ही साईड नदी, तर जाताच नाही आला। तर हे गोष्ट आम्ही पहिले अशी चर्चा पण केला, पण तेव्हा आपण जसं थोडं लहान कॅडर असल्यामुळे ते कोणी लक्ष पण नाही देत होते। आणि असं चळवळीमध्ये असे बरेच चर्चा होऊनच आम्ही बाहेर आल्याच्या नंतर मग बरेच काही असे आपलं गांधीवादी विचार हे असे बोलत होते पहिले। दलम पार्टी आणि ही बंदूक हातातून सोडून द्यावी, आपला मार्ग चुकतोय, हे केव्हा जाणीव झाली आणि तेव्हा तुम्ही काय सांगितलं पार्टीला? मग मी आल्यावर का केला माझा एवढाच, मी का विचार केला सर, मी घरून आला तर कोणाला विचारून नाही आला आणि आमचे घरचे पण जा नाही म्हणाले आणि आता पार्टी सोड पण ते नाही म्हणत। तर मी का केला, 5-6 गाववाल्याला बोलवला। आपला एक गाव आहे तिकडं आपलं पुराडा पोलीस स्टेशनच्या आधी, तिथं 5-6 गाववाले आले आणि बाकीचे दलमचे कॅडर पण होते। त्याच्यासमोर मी क्लिअर मुद्दा मांडला, मी गेला कसा आणि मी वापस येत आहो कशासाठी। पार्टीमध्ये असं प्रॉब्लेम चालत आहे, त्याच्यामुळे मी हा पार्टी सोडत आहो। हे सांगल्यावर मग गावातले लोकांना कळलं आणि जो दलमचे कॅडर होते त्याला पण कळलं। तर त्याच्यानंतर खूप प्रॉब्लेम झाला पार्टीमध्ये, खूप। तर बरेच लोक हत्यार फेकणं, असं करणं तसं करणं, त्याला शांत करावासाठी मग माझ्यावर भरपूर काही आरोप, गद्दार पण इस्तेमाल केले, पैसे नेले म्हणून पण केले। बाहेरचे कॅडर आणि लोकल कॅडर म्हणजे तुमचं जे तेलंगणामधील जे नेतृत्व आहे आणि जे स्थानिक आदिवासी भूमिपुत्र आदिवासी तरुण आहे, असा फरक केला जातो दलममध्ये? फरक केला जाते सर। काहून आता एका गावात उदाहरण सांगला तर मुठभेड झाला, ते मुठभेडावर आपण का करू शकतो
आता गावातला कोण व्यक्ती इन्फॉर्मेशन दिला असेल का असंच आला, हे जाज न करता तसं बरेच लोकायले मारला गेला असेल. मारल्यावर मग आमच्या चुकी झाला म्हणणं योग्य नाही. कुठेतरी माओवाद्यांचा आणि माओवाद्यांचा जो नेतृत्व आहे त्याचाही चुकलं याच्यामध्ये, लोक दूर जे झाले त्याच्यामध्ये. हो सर, बिलकुल. काहून म्हणजे कोणी गलती करते, पण त्याच्यावर मीटिंग बसवून मेजॉरिटी मायनॉरिटी, मावोनं सांगितलं मेजॉरिटी मायनॉरिटी धरूनच काम करायचं. हां, कोणाला असं मारता नाहीत, कोणाला काही करता नाही, कोणाकोण असं फुकट खाता नाही, असं त्यानं सांगितलं सर. त्याचे डॉक्युमेंट्समध्ये तसे लिहिलेले होते मावोच्या. पालन होतो की उल्लंघन होतं? नाही सर, उल्लंघन. त्याचा सिद्धांत मी आता पण म्हणतो चांगला आहे, पण जो अंमल करतात ना त्याच्यात ते चुकी आहे. उल्लंघन करतात म्हणजे लोकांना, निर्दोषांना मारणं, दमन करणं हे होत होतं. बरोबर सर, होता. आणि काही कॅडर पण जरी जेवण नाही दिला तर आम जनतेवर भावरणं, डाटणं, हे चुकीचं आहे ना सर. जेवण नाही देतील तर नको देऊ ना, पण त्याच्यावर तुले धमकवणं, मारणं, ते अधिकार कोणीच नाही दिला सर. आणि मारावाचा पण अधिकार कोणीच नाही दिला. तर लोकांवर आपण कशासाठी, भला ठीक आहे त्याच्या एक भीतीच्या वातावरणामुळे जेवण नाही देत, तर तेव्हा आपण त्याला गाली देणं किंवा काही बोलणं ते गलत आहे. तसे पण झाले आहेत सर घटने. जनता अदालत, एक अदालत माओवादी भरवतात, नक्षलवादी भरवतात आणि त्याच्यामध्ये ते निर्णय देतात. अनेकांना मृत्यूदंडही दिला जातो, अनेकांना सोडलं जातो, अनेकांना मारहाणीची शिक्षा दिली जाते. या जनता अदालतच्या नावाखाली पण अत्याचार होत होते. नाही तर का सर, म्हणजे ते जरी एक उदाहरण, एक गावात जरी आपण कोणताही समस्या झाला तर त्या गावात जाऊन लोकायले जमा करून विषय काढून त्या विषयावर ते लोक का म्हणतात, किती लोक खरं म्हणतात का किती लोक खोटं म्हणतात ते पाहायला पाहिजे. पण असे घटने पण झाले आहेत, कधी तो नाही म्हणला तरी त्याला जबरदस्तीनं पिटाई करून त्याला कबूल करवाना, म्हणजे ते एक गलतच झालं ना सर. ते म्हणजे एक हुकुमशाही झाला. आपण सरकारला हुकुमशाही म्हणतो, तर ते पण हुकुमशाही झाली ना, लोकशाही कुठं आहे, नाही ना सर. ते असे चुकामुळेच आता आंदोलन ते डगमगागली पुरं. तुम्ही यशस्वीरित्या आज शेती काम करत आहात, चांगला जीवन जगतात, समाधानी आहे आपल्या जीवनाशी? बिलकुल सर. रोजीरोटी करून आम्ही जगत आहोत सर, तरी पण चांगला समाधानी आहे. मातीशी जुळलेले आहात, शेती करतात, रोज जो गावात मातीशी संबंध होता तो आजही काय? बिलकुल सर, संबंध आहे सर, कायम आहे सर. आपण शेतीत मेहनत केला ते परवडते आणि पोट भरणं, पण ते जंगलात फिरून काही फायदा नाही. आणि तिथं जाऊ नये सर, तिथं कोणताही काही हासिल होणार नाही आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.